शरद पवार संपले हो. शरद पवारांची राष्ट्रवादी संपली आता. अहो एक एक गड जिंकत पुढे निघालेले शरद पवार यांची आता पुढची मोहीम कोणती? मित्रहो नमस्कार. विधानसभेच्या निवडणुकीचं वारं सुटलं आणि असली राष्ट्रवादीच्या म्हणजे मूळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची धक्का एक्सप्रेस सुटली. आता खरं तर याला धक्का एक्सप्रेस म्हणावं की बदला एक्सप्रेस म्हणावं, कारण ही एक्सप्रेस अशी काही सुटली आहे की ती बदला घेत सुटलेली आहे. अहो शरद पवार रोज एका जिल्ह्यात जात आहेत आणि गद्दार मंडळींना दणक्यावर दणके देत आहेत. अहो भारतीय जनता पक्षात नाही तर अजित पवार आणि शिंदे सेनेलाही ते धक्क्यावर धक्के देत पुढं जात आहेत. शरद पवारांचा हा वारू असा काही उधळतोय त्याला रोखण्याची कल्पनाही आता कुणाला करवत नाही आणि ते रोखले जाऊही शकत नाही. अहो बघा कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांना धक्का दिला आणि तिथून ही धक्का एक्सप्रेस बदला घेत धावत सुटली आहे. ती आता इंदापूरपर्यंत पोहोचली. भाजपचा मोठा नेता फोडलाच, पण तिथल्या अजित पवारांच्या विद्यमान आमदारालाही दिवसा तारे मोजायला लावले तारे. अहो इथले आमदार दत्तात्रय भरणे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले होते. आता त्यांचं पुन्हा आमदार होणं हे जवळजवळ अशक्य आहे. शरद पवारांच्या खेळ्या रोजच प्रसिद्धी माध्यमातून झळकू लागल्या आहेत. अहो एवढं इन्कमिंग आता शरद पवार यांच्याकडे आहे. इच्छुक नेत्यांची रांगच्या रांग आता त्यांच्या दारात लागली आहे. हो राष्ट्रवादीत फूट पाडून शरद पवार संपले हो. शरद पवारांची राष्ट्रवादी संपली आता असं म्हणणाऱ्या भाजपला आणि त्यांच्या नेत्यांनाही आता कापरं भरायला लागलंय कापरं. अहो एक एक गड जिंकत पुढे निघालेले शरद पवार यांची आता पुढची मोहीम कोणती याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं. पण आता पवारांनीच पुढची मोहीम जाहीर करून टाकलेली आहे. अजित पवारांच्या पक्षातील एक मोठा नेता तुतारी वाजवणार आहे आणि त्यासाठी मुहूर्त देखील निश्चित करण्यात आला आहे आणि याची माहिती शरद पवार यांनी जाहीरपणे देऊन टाकली आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्सप्रेसची दिशा निश्चित देखील झालेली आहे. आता पुढचं स्टेशन येत्या 14 ऑक्टोबर रोजी सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांचं ठरलं आहे असं स्वतः शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलं. इंदापूरनंतर आता फलटणमध्ये अजित पवारांना धक्का देण्याची तयारी शरद पवारांनी केलेली आहे. त्यासाठी 14 ऑक्टोबरचा मुहूर्त देखील काढण्यात आलेला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर हे आता तुतारी वाजवणार आहेत. अहो राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्यासोबत गेले. खरं तर हा शरद पवार यांच्यासाठी तसा पाहिलं तर मोठा धक्काच होता हो. अजित पवार महायुतीत असूनही साताऱ्यात भाजपच्या नेत्याकडून रामराजेंना त्रास दिला गेला आणि त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटलेही. रामराजे निंबाळकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ला, त्यांनी जोरदार आपटले. आता रामराजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हातात तुतारी घेण्याचे संकेत दिलेले आहेत. महायुती आणि अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे खरं तर. अर्थात त्यांना आता रोजच धक्के बसत आहेत म्हणा, पण हा जो धक्का आता बसू लागलेला आहे ना 14 तारखेला, हा धक्का दादाला सहन न होणार आहे. अहो रामराजे जातील असं मला वाटत नाही असं अजून हे अजितदादा म्हणत आहेत. अहो पण तिकडे तर आता सगळं तयारी झाली. पण आता हे शरद पवार यांनीच जाहीर केलेलं असल्यामुळं अजित पवारांना काय वाटतं याला काहीच अर्थ उरला नाही ना हो. शरद पवार यांनी फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि रामराजेंच्या हाती तुतारी देण्याचा मुहूर्त देखील काढलेला आहे. त्या कार्यक्रमाची जाहीर घोषणाही शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी माढ्यातही अजित पवार यांना धक्का देण्याची रणनीती आखलेली आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आधीच
अजितदादांची साथ सोडत असल्याचं किंवा सोडले असल्याचं त्यांनी जाहीर देखील केलेलं आहे. अहो गेल्या काही दिवसापासून हे बबनदादा शिंदे तुतारीच्या भोवती पिंगा घालताना दिसत आहेत. पिंगा तिकडं ते मोहोळच्या माजी आमदार राजन पाटील ते देखील तुतारी घेण्यास आतुर झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. अहो अजित पवारांचे एक एक शिलेदार आडवे करीत शरद पवार पुढं निघाले आहेत. शरद पवारांची गेल्या काही दिवसातली आक्रमक रणनीती अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का देणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळं फलटणमधून शरद पवारांची तुतारी एक्सप्रेस किंवा बदला एक्सप्रेस आता कोणत्या दिशेला धावणार याची उत्सुकता आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, अर्थातच याचीही मोठी उत्सुकता आहे. शरद पवारांची ही बदला एक्सप्रेस आता पुढच्या कुठल्या स्टेशनवर पोहोचेल हो, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे तुमचा अंदाज जरूर कमेंट करा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा जुनेच आहात पण अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.